मॉर्निंग. द मोनाज व्लॉग या मराठी चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. तर आता वाजलेले आहेत 8 आणि आज आहे गुरुपौर्णिमा. तर तुम्हा सगळ्यांना गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. आणि गुरुपौर्णिमेला व्यास पौर्णिमा असेही म्हणतात ते तर तुम्हाला माहितीच असेल. तर मला अजून देवपूजा वगैरे करायची आहे. हेअर वॉश केला आहे मी. तर चला आता आज दिवसभरात काय काय होतं तेही तुमच्याशी शेअर करते. स्वयंपाक करायचा राहिलेला आहे अजून. 8 वाजलेले आहेत. सगळ्यांचं वेगवेगळे प्रकार असते त्यामुळे लेट तर होतोच. तर चला तर इथे आळूच्या वड्या ना घरून आणलेल्या तशाच होत्या त्यामुळे मला आज करून टाकाव्या. तर इथं कोथिंबीर, जिरी, ओवा असं मिक्सरच्या भांड्यामध्ये ना वाटण करून घेतलं होतं. हिरवी मिरची मी नंतर टाकणार होती कारण शर्वीला आधी मिठाचं काढायचं होतं. इकडे पापड पण काढून ठेवले होते कारण असं तर तळण करणं होत नाही. मला आता आळूची वडी करायचीच आहे तर ती करून घ्यावी. ह्या ज्या त्रिकोणी पापड आहेत ना ते शर्वीला खूप जास्त आवडते त्यामुळे मी तिला सरप्राईज देणार होती. आणि गोडमध्ये ना शिरा बनवला होता, मटकीची डाळीची भाजी, पापड, आळूची वडी, चपाती असा देवाला नैवेद्य दाखवला. आणि नंतर घरातली काही कामं आवरून घेतली, फरशी वगैरे सगळं पुसून घेतलं. शरीर स्कूलमधून आली आहे आणि तिला भूक लागली. तिचं असं म्हणणं की तिला चपाती भाजी खायची नाही तर तिच्यासाठी मी ह्यात फक्त कांदा, टोमॅटो, थोडेसे प्रोटीन म्हणून शेंगदाणे टाकले आहेत आणि पाणी टाकून उकळून घ्यायचं. आणि तिला ना ओट्स खूप जास्त आवडते तर थोडं 2 मिनिटं शिजवून घेते आणि मग तिला खायला देते. ती बसली तिथं कापण्या खा. तर तिला मम्मीने दिलेल्या कापण्या खूप जास्त आवडल्या त्यामुळं ती दररोज खाते. तर आज ना मी इतर रात्री जेवणामध्ये भाकरी आणि डाळ वांग बनवलं होतं तर त्यासोबत मला प्रोटीनचं पण बनवायचं होतं. तर मी आज सोयाबीनचे कबाब बनवणार होते. तर सोयाबीन पाण्यात भिजवून ते मिक्सरमध्ये बारीक वाटून घेतलं, लसूण आणि अद्रक टाकून. नंतर ना त्यामध्ये जिरी, कांदा, ओवा, असं धने पावडर, असं बेसिक मसाले टाकायचे आणि थोडंसं बेसन टाकायचं. मी बेसन अगदी थोडं टाकलं होतं कारण मला सोयाचे जास्त ठेवायचे होते त्यामुळे. नंतर असे टिक्की करून ना त्याच्यावर तीळ लावून घेतले. तीळ हे ऑप्शनल आहेत पण छान लागते त्यामुळे मी लावलं होतं. नंतर खोबऱ्याची जी आपली बेसिक चटणी असते ना ती करून घेतली त्यासोबत कारण रात्री दही खायचं नसतं असं म्हणतात आणि दही नव्हतं पण खूपच थोडं होतं. तर थोडंसं तेल टाकून हे असं शॅलो फ्राय करून घ्यायचं. खरंच खूप छान झालं होतं. जर तुम्हाला प्रोटीन खायचं असेल ना तर हा बेस्ट ऑप्शन आहे. हाय प्रोटीन रेसिपी आहे ही. तर तुम्ही ना एकदा नक्की ट्राय करून बघा आणि कमेंट करून सांगा की कशी झाली म्हणून. तर असं गोल्डन ब्राऊन करून ना मी त्याला नंतर परतून घेतलं होतं. शरीर तर कधीच वाट बघत होती की कधी होते म्हणून. तर मस्तपैकी नंतर आमचं जेवण झालं. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. चला बाय, भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये.